शाहूपुरी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षका विरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अपर्णा सुखदेव जाधव यांच्या विरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एएसबी पडताळणीनंतर करण्यात आली। शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी आणि संबंधित तक्रारदाराला जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात उपनिरीक्षक जाधव यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती। तक्रारदार अटकेत असताना त्यांच्या वडिलांकडून 25,000 रुपये स्वीकारल्याचा तसेच जामिनावर सुटल्यानंतर स्वतःसाठी आणखी 25,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक अपर्णा सुखदेव जाधव मूळ राहणार हातनोली तालुका तासगाव जिल्हा सांगली सध्या कळंबा कोल्हापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट SR News 24 कोल्हापूर।